आम्ही सगळेच जणांनी सुरुवातीपासून ही भूमिका ठेवली की आदरणीय अजितदादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्रा काकींनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारावी. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विनंती केली. त्यानुसार त्या आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. आणि उद्याच्या घडीला जर त्या संदर्भामध्ये जो काही निर्णय घ्यायचा असेल हे सगळे अधिकार आम्ही आलेले दिलेले आहेत. आमची भूमिका इतकीच आहे की आम्हाला सुनेत्रा काकींच्या पाठीशी ठाम होण्याने कार्यकर्ता म्हणून करायचे आणि कार्यकर्ता म्हणून उभं राहत असताना किंवा पक्षाच्या हिताचे त्या ज्या काही निर्णय घेतील त्याच्यामध्ये आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. रोहित पवार सुरुवातीपासून विमान अपघात प्रकरणामध्ये सुरुवातीपासून एक तुमचं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं थेट नाव घेत आहे. दुसरं, सुनील तटकरे राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करतात अशा प्रकारची पण वक्तव्य करतात. तटकरेंना बदनाम करण्याचा किंवा प्रतिमा मलिन करण्याचा डाव आहे का? ते 100% त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. कारण आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? आदरणीय सुनीता काकडे. प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब दादा असताना नव्हते का? तर त्याही वेळेला प्रदेश अध्यक्ष होते आणि आत्ताही आदरणीय सुनेत्रा काकींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली ते प्रदेश अध्यक्ष म्हणून आहेत. आदरणीय अजितदादांच्या झालेल्या कुठल्याही अपघाताची घातपात आहे का अपघात आहे याची चौकशी व्हावी असं आदरणीय सुनेत्रा काकी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं पत्र जर आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जर आदरणीय फडणवीस साहेबांना पत्र दिलं गेलं असेल तर ते पत्र होतं की याची CBI चौकशी झाली पाहिजे. आज त्या संदर्भामध्ये या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या संदर्भातलं उत्तर देत असताना सुद्धा त्यांनी नमूद केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे आम्ही सगळे आमदार किमान 3 वेळा त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही त्यांना ही विनंती आणि निवेदन दिलेलं आहे की साहेब आमच्या नेत्याचा जो काही घात किंवा अपघात आहे याची चौकशी झाली पाहिजे, सत्यता समोर आली पाहिजे. CID असेल, CBI असेल, आणखी कुठल्या एजन्सीज असतील या सगळ्यांचा एकत्रितपणाने अहवाल हा राज्याच्या जनतेसमोर आणि आमच्या सगळ्यांसमोर आला पाहिजे ही आम्ही विनंती केली. त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवशीच्या भाषणामध्ये सुद्धा केला आणि त्यात हाही उल्लेख केला की आम्ही सगळे आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांकडे सुद्धा या संदर्भातली विनंती करणार आहोत. त्यावेळेला ते स्वतः सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा असणार आहेत आणि ते या सगळ्या गोष्टींचा जो काही तपास असेल जे काही त्यांनी सगळं संकलन त्याचं केलेलं असेल ते आम्ही तिकडे मांडणार आहोत. त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं ह्यानंतर कुठलीही शंका कुशंका असण्याचं कारण नाही. आणि शेवटी आम्ही तटकरे साहेब असो, प्रफुल्लभाई असो, भुजबळ साहेब असो, मुश्रीफ साहेब असो, आम्ही सगळे आमदार असो, आम्ही सगळ्यांनी आमचा नेता गमावला. ज्या नेत्यावर आम्ही विश्वास ठेवून ज्याच्या पाठीशी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी उभं राहून आम्ही विधानसभेची निवडणूक लढवली, आम्ही सगळे निवडून आलो, ज्यांच्यासोबत आम्ही आमचं राजकीय भवितव्य आणि वैयक्तिकरित्या सुद्धा ज्यांच्यासोबत आम्ही जुळलेलो गेलेलो आहोत, यांच्या जो काही अपघात झाला याचा तपास व्हावा ही कळकळीने आमची आहे. पण आम्ही रोज ते माध्यमांसमोर बोलत नाही कारण आम्हाला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, हे अजितदादांच्या या संबंध मृत्यू संदर्भामध्ये घात अपघात जे काही असेल याच्यामध्ये न्याय देण्यासाठी ते कुठेही कमी राहणार नाही आणि सुनेत्रा काकी सुद्धा न्याय घेतल्याशिवाय राहणार. DGCA अधिकाऱ्यांची काही बदली झाली सेंट्रल लेवलला, त्या संदर्भातली माझ्याकडे माहिती नाही, तर जी माहिती नाही त्या संदर्भातलं भाष्य मी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.